लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला। त्यात बऱ्याच घोषणा करण्यात आल्या। मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा सुद्धा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे। मध्यमवर्गीयांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिलाय। आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की गुंतवणूक असेल तर 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे। आयकराची मर्यादा सुद्धा आता 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे। मध्यमवर्गीयांना मोदी सरकारने हा मोठा दिलासा दिलाय। दरम्यान 40,000पर्यंतच्या व्याजावर कोणताही टॅक्स लागणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। गुंतवणूक असेल तर 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल अशी सगळ्यात मोठी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली। तसंच आयकराची मर्यादा सुद्धा 2.5 लाखांहून आता 5 लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे। दरम्यान कर भरणाऱ्यांच्या संख्येतही 80% वाढ झाल्याचं सांगण्यात येते। तर मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना हा मोठा दिलासा दिलाय। आत्ताचा हा सगळ्यात मोठा निर्णय आपल्या समोर असल्याचं पाहायला मिळतंय। मोदी सरकारने हे शेवटचं बजेट आज सादर केलेलं आहे। हा अंतरिम अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर करण्यात आला। त्यात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मध्यमवर्गीयांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे।